Okay, good afternoon, all of you. Good afternoon, ma'am. Good Good afternoon, ma'am. Okay, in our previous lecture, we will discuss about the stool examination, physiological parameter of a stool examination. Okay, in that we will cover the various physical tests. Okay, then next we will see the microscopic test. In that first, cell. Okay, normal value of the cell is काही तुम्हाला केलेली नाहीये, बट सेलचं तुम्हाला सिग्निफिकन्स सांगितलेले आहेत की अमिओबिक डिसेंट्री, आरबीसीज, म्युकस अँड पस सेल, बॅसिलरी डिसेंट्री, मायक्रोफेजेस आणि पस सेल. जर एखाद्या पर्सनला डिसेंट्री जर डिसीज झालं असेल तर काय असणार आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंट म्युकस अँड पस सेल असणार आहे. जर बॅसिलरी डिसीज आहे ते मायक्रोफेजेस अँड पस सेल प्रेझेंट असणार आहेत. हे असणार आहे सिग्निफिकन्स किंवा मायक्रोस्कोपिक तुम्ही त्यांचं एक्झामिनेशन केलेलं असणार आहे. देन क्रिस्टल्स मध्ये तुम्हाला सांगितलंय अल्सरेटिव्ह लेसन ऑफ इंटेस्टाइन शो कलरलेस co-oxalate co-carbonyl crystals of needle shape hemorrhage ब्राउनिश नीड्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की जर त्या पर्सनला अल्सरेटिव्ह लेसन्स असतील इंटेस्टाइन मध्ये, ओके, तर जर तुम्ही मॅक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केलं स्टूलचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिस्टल्स प्रेझेंट दिसतील, कलरलेस को ऑक्झॅलेट दिसतील, को कार्बोनेल्स क्रिस्टल निडल शेपचे प्रेझेंट दिसतील. आणि जर स्टूल मधून हिमोरेज होत असेल तर ब्राउनिश नीड्सचे क्रिस्टल तुम्हाला मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशनच्या अंडर ऑब्झर्व होतील. देन पॅरासाइट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की फेरियस प्रोटोझोल लाईक ई कोलाय अँड वॉर्म्स आर प्रेझेंट इन द स्टूल. यावरूनच लक्षात, जर पॅरासाइटचं तुम्ही मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करत असाल तर काय असणार आहे की त्याच्यामध्ये सिग्निफिकन्स तुम्ही बघितलं तर प्रोटोझोल लाईक ई कोलाय किंवा वॉर्म तुम्हाला त्या स्टूल मध्ये प्रेझेंट दिसतील जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोपिक टेस्ट करताल तेव्हा. आणि जर आपण केमिकल एक्झामिनेशन करायला गेलो तर युरिनच्या कोणत्या कोणत्या केमिकल एक्झामिनेशन केल्या होत्या आपण, लाईक अ प्रोटीन, शुगर, बाईल सॅल्ट, बाईल पिगमेंट, ह्याच आपण प्रोटीनच्या टेस्ट केल्या होत्या. केमिकल एक्झामिनेशन केलं होतं. जसं युरिनचं केमिकल एक्झामिनेशन केलं जातं सेम ऍज इट इज तुम्ही काय करणार आहात, स्टूलचं पण तेच केमिकल एक्झामिनेशन करणार आहात. त्याच्यामध्ये मग प्रोटीनचे टेस्ट करणार तुम्ही, प्रोटीन प्रेझेंट आहे का, किंवा शुगरचं कॉन्सन्ट्रेशन चेक करणार, बाईल पिगमेंट चेक करणार. ओके, जसा युरिन अनालिसिस मध्ये केमिकल टेस्ट केल्या जातात ऍज इट इज काय केल्या जातात त्या स्टूल मध्ये केमिकल एक्झामिनेशन केलं जातं. इथे तुमचं होल पॅरामीटर्स कम्प्लीट होतात. देन लास्ट पॉइंट इज सम अदर फिजिओलॉजिकल व्हॅल्यूज. आता सगळ्यांना माहित आहे, तर ब्लिडिंग टाइम किती असतो, 0 to 7 मिनिट. ऍटलिस्ट जास्तीत जास्त 6 to 7 मिनिट पर्यंत ब्लिडिंग टाइम असतो. ओके, देन ब्लड व्हॉल्यूम किती सांगितलं आहे तुम्हाला, 65 to 85 ml पर kg आहे, ते ml पर kg. देन पॅक्ड सेल व्हॉल्यूम, हिमॅटोक्रिट व्हॅल्यूम मेल मध्ये तुम्हाला सांगितलं पॅक्ड सेल व्हॉल्यूमची 40 to 55%, वुमेन मध्ये सांगितलंय 35 to 50%. देन पीएच ऑफ द ब्लड, ऑल ऑफ यू नो दॅट द पीएच ऑफ द ब्लड किती असतो, ब्लडचा पीएच 7.35 to 7.35 to 7.45. देन प्रोथ्रोम्बिन टाइम इज, यानी क्लॉटिंग टाइम किती, जो प्रोथ्रोम्बिनचा जो टायमिंग असतो 10 to 14 सेकंड. हे आपण व्हेरियस फिजिओलॉजिकल व्हॅल्यू बघितला. देन नेक्स्ट आपण बघणार आहोत केमिकल सबस्टन्स अँड देअर क्वांटिटी इन अ प्लाझ्मा और अ सिरम. ओके, याच्यामध्ये बघा अल्कली रिझर्वर. ओके, याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी सांगितले 55 to 70 ml percentage CO2, बिलिरुबिन 0.1 to 0.1 mg percentage, कॅल्शियम
9 to 11 mg percentage, chloride 340 to 400 mg percentage, or 140 to 280 mg percentage, and then iron concentration 0.08 to 0.20 mg, then magnesium concentration 1.5 to 3 mg, nitrogen and non-protein 20 to 30 mg, or 1.05 to 1.4 mg. Then potassium 14 to 20.2 mg. इक्विलिटर मध्ये पण तुम्हाला त्या क्वांटिटी दिल्या आहेत. देन प्रोटीन टोटल अल्बुमिन, ग्लोबुलिन आणि फायब्रिनोजनचे तुम्हाला क्वांटिटी दिलेल्या आहेत. प्रोटीन टोटल अल्बुमिन मध्ये तर 6 to 8.5 ग्राम percentage, ग्लोबुलिन 3.5 to 6 ग्राम percentage, 1.5 to 3 ग्राम percentage, और फायब्रिनोजन 200 to 400 mg percentage. then next तुम्हाला SgOT आणि SgPT आहे, तिथं जी मेन्शन करायचं राहिलं SgOT आणि SgPT चे कॉन्सन्ट्रेशन, SgOT आणि SgPT चं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला सांगितलेलं आहे स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक unit per ml. then serum glutamic pyruvic transmission SgPT 5 to 35 spectrophotometric unit per ml. urea concentration of urea 18 to 40 mg percentage. then uric acid 1.5 to 6.6 mg percentage. then sodium 301 to 340 mg percentage. then quantity mention the इक्वी पर लिटर मध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. फॉस्फेट अँड ऍसिड ची मेन्शन केलेलं आहे 0 to 3 किंग आर्मस्ट्रॉंग्स युनिट पर 100 ml. देन फॉस्फेटेज अल्कली 3 to 13 किंग आर्मस्ट्रॉंग युनिट पर नंबर ऑफ ml. इथे तुमचा फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स जो टॉपिक आहे तो कम्प्लीट होतो. Let's start our next topic, drug interaction. Okay, our next topic is drug interaction. Okay, our next topic is drug interaction. The definition of the drug interaction is drug interaction may be defined as the
Alteration in the effect of one drug by a prior or a concurrent administration of another drug. ड्रग इंटरॅक्शन कधी होतं? ऑल ऑफ यू माहित आहे का ड्रग इंटरॅक्शन आपल्याला कधी कधी ऑब्झर्व दिसून येतं? एनीवन टेल मी द ड्रग इंटरॅक्शन कधी ऑब्झर्व होतं तुम्हाला माहित आहे का? ड्रग इंटरॅक्शन कधी होणार आहे? ड्रग काय होणार आहे? अल्टरेशन इन द इफेक्ट ऑफ वन ड्रग. एखाद्या ड्रगचा इफेक्ट अल्टर्ड होणार आहे का? कोणत्या वेळेस कशामुळे होईल सांगू शकाल तुम्ही? Am I audible to all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. ड्रग इंटरॅक्शन कशामुळे होतं? तुमच्या मते ड्रग इंटरॅक्शन कशामुळे होतं? ओके. Drug interaction may be defined as the alteration in the effect of a one drug by the prior. एखादा जर तुम्ही ड्रग घेत असाल ओके किंवा त्या ड्रग सोबत तुम्ही एखादा दुसरा ड्रग घेत असाल अनदर ड्रग तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन करत असाल तर त्यावेळेस काय होतं त्या दोन्ही ड्रगचं इंटरॅक्शन होतं आणि तुम्हाला व्हेरियस ऍडव्हर्स इफेक्ट साइड इफेक्ट काय होतात दिसून येतात. अपार्ट फ्रॉम इंटरॅक्शन ड्रग विथ अनदर ड्रग म्हणजे ड्रग इंटरॅक्शन झालं मग त्याच्यामध्ये येतं मे बी ड्रग इंटरॅक्शन विथ फूड असतं किंवा ड्रग इंटरॅक्शन ड्यू टू डिसीज स्टेटस ड्रग डिसीज इंटरॅक्शन पण होतात. देन सर्टन ड्रग्स ग्रुप लॅक त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं अँटीकोॲग्युलंट घ्या ओरल हायपोग्लायसेमिक एजंट घ्या सायटोटॉक्सिक ड्रग डिजिटॅलिस मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटेज शो द लार्ज नंबर ऑफ ड्रग इंटरॅक्शन. हे जे ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लार्ज नंबर ऑफ ड्रग इंटरॅक्शन ऑब्झर्व होईल. आता ड्रग इंटरॅक्शनच्या पण व्हेरियस साइट्स असतात. फॉर एक्झाम्पल घ्या ओरल रूटनी तुम्ही एखादा ड्रग घेता किंवा इंटेस्टाईन मध्ये एखादा ड्रग ऍब्सॉर्ब होत असेल लिव्हर मध्ये जर मेटाबॉलिझम होत असेल जर तुम्ही ओरली रूटनी एखादा ड्रग घेत असाल तर काय होणार आहे त्या ड्रगची बायोअबिलिटी काय होणार आहे चेंज होणार आणि ड्रग इंटरॅक्शन तुम्हाला ऑब्झर्व दिसेल. आणि जर तुम्ही एखादा आयव्ही रूटनी घेत असेल तर इन विट्रो इंटरॅक्शन ड्यू टू ऍडिटिव्ह मुळे काय होईल इन विट्रो इंटरॅक्शन होईल. किंवा फॉर एक्झाम्पल एखादा एक्सक्रिटरी जर आपलं जे नॉर्मल पीएच लेवल असते तर ते जर इन्क्रीज झालं तर अँटी तुम्ही घेताय प्लस ऍसिडिक ड्रग घेता तर ड्रग इंटरॅक्शन दिसून येईल. प्लाझ्मा घ्या प्लाझ्मा काय करतो ड्रग सोबत काय करतो बाइंडिंग साइटला कॉम्पिटिशन फॉर अ प्रोटीन बाइंडिंग साठी करतो. जर ड्रग इंटरॅक्शन त्याच्यामुळे पण ऑफर्स तुम्हाला दिसून येईल. देन व्हेरियस ड्रग कॉम्पिटिशन ऑफ अँटागोनिझम ऍट द रिसेप्टर साइटला त्याच्यामुळे पण ड्रग इंटरॅक्शन तुम्हाला ह्या व्हेरियस साइटला ड्रग इंटरॅक्शन ऑब्झर्व होईल. तर नेक्स्ट आपण बघतो कॉजेस ऑफ ड्रग इंटरॅक्शन. व्हेरियस कॉजेस असतात आपल्या नॉर्मल लाईफ मधले तुम्हाला कॉजेस सांगितले जातात विच फॅक्टर दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द ड्रग इंटरॅक्शन. इन दॅट फर्स्ट वन इज अ यूज ऑफ अ नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग. आता एखादा पेशंट काय करतो तुम्हाला फिजिशियन कडे गेला राईट त्यांना जर प्रिस्क्रिप्शन ड्रग दिलं तर तो पेशंट काय करतो प्रिस्क्राइब्ड ड्रग पण घेतो. देन एखादा अजून तो काय करणार की समथिंग मी हे डॉक्टरला सांगितलंच नाही की मला हा पण त्रास होतो तर तो ड्रग तो पेशंट काय करणार आता डॉक्टरकडे कशाला जायचं बोलणार देन तो विथ नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग पण तो प्रिस्क्राईब करेल. मग त्यावेळेस काय होईल प्रिस्क्रिप्शनचे ड्रग तर त्याने घेतलेलेच असतात आणि नॉन प्रिस्क्रिप्शनचे पण ड्रग घेतलेले असतात पण त्या पेशंटला माहित असणार का ह्या ड्रगचे इंटरॅक्शन होतात. जसं फिजिशियन ड्रग प्रिस्क्राईब करताना ड्रग देतात ते असे ड्रग देतात की ज्यांचे ड्रग इंटरॅक्शन होऊ नये बट विदाउट फिजिशियन तुम्ही त्यांना कन्सर्न न करता न विचारता जर तुम्ही नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग घेतले तर काय होतंय होण्याची शक्यता आहे ड्रग इंटरॅक्शन होण्याची शक्यता आहे. लाईक एक्झाम्पल तुम्हाला दिले आहेत अँटासिड डिकंजेस्टन्स अँड ऍस्पिरिन. देन व्हेरियस मल्टिपल फार्माकोलॉजिकल इफेक्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की एखाद्या ऍट अ टाइम जर तुम्ही दोन ड्रग ऍडमिनिस्टर्ड करत असाल सायमल्टेनियसली इट कॅन अफेक्ट द सम ऑफ द सेम सिस्टीम. फॉर एक्झाम्पल मला सांगितलं की या डिसीज वरती किंवा हेडॅक आहे राईट
मी एक टॅबलेट घेतलेली आहे बट मी काय बोलणार 50 मिनिट 30 मिनिट झाले बट मला काही इफेक्ट नाही, मग मी काय करणार सायमल्टेनियसली किंवा लगेच दुसरी एखादी टॅबलेट घेणार. मग मल्टिपल फार्माकोलॉजिकल इफेक्ट तुम्हाला दिसून येतील एकाच सिस्टीम वरती. वेगवेगळे फार्माकोलॉजिकल इफेक्ट झाले तर काय होणार आहे, ड्रग ड्रग इंटरॅक्शन तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे. नेक्स्ट तुम्हाला सांगितलं आहे मल्टिपल फिजिशियन. फर्स्टली काय केलं, एखादा पेशंट एका फिजिशियन कडे गेला, राईट. देन त्याचा फ्रेंड बोलला की ह्या डॉक्टरचा जर काही इफेक्ट नसेल चल आपण देन नेक्स्ट फिजिशियन कडे जाऊया. तो दुसऱ्या फिजिशियन कडे जाणार, तिथूनही ड्रग घेणार. मग एखादा काय बोलतो, मी दोन्ही फिजिशियन कडे गेलो आहे तर दोन्हीने टॅबलेट दिले, दोन्ही पण ट्रीटमेंट करून बघूया. तर त्यावेळेस काय होणार आहे, तो पेशंट दोन्ही फिजिशियनची ट्रीटमेंट ऍट अ टाइम घेणार. म्हणजे patient a short visit more than one physician which may be result of drug interaction. एका टायमिंगला त्यानं दोन पेक्षा जास्त किंवा दोन फिजिशियनला जर व्हिजिट केली, त्यांचे दोन्हींचे ड्रग जर तो घेत असेल तर काय होणार आहे, ड्रग ड्रग इंटरॅक्शन ऑब्झर्व होणार आहे. देन पेशंट नॉन कॉम्प्लियन्स. याच्यामध्ये तुम्ही काय बघता, नॉन कॉम्प्लियन्स म्हणजे मेनी टाइम पेशंट काय करतात, डू नॉट फॉलो द इंस्ट्रक्शन ऑफ द फिजिशियन ऑर अ फार्मासिस्ट. की त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही हे इन्स्ट्रक्शन आहे, ती टॅबलेट जेवणाच्या अगोदर घ्यायची आहे, ही नंतर घ्यायची आहे, आफ्टर अ मील घ्यायची आहे, बिफोर अ मील घ्यायची. बट काय करतात पेशंट, डू नॉट रिसीव्ह द इन्स्ट्रक्शन प्रॉपरली. ते जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात ते प्रॉपरली रिसीव्ह करत नाहीत रिगार्डिंग जे मेडिकेशन दिलेले असतात. सो त्याच्यामुळे काय होऊ शकतं की पेशंट नॉन कॉम्प्लियन्स मुळे पण ड्रग ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतात. काही पेशंटला सांगितलेलं असतं ही टॅबलेट सकाळी घ्या, मॉर्निंगला घ्या किंवा इव्हिनिंगला घ्या, दिवसातून एकदा घ्या. बट पेशंट काय करतात, इन्स्ट्रक्शन प्रॉपरली काय करत नाहीत, घेत नाहीत किंवा ऐकून घेत नाही. बिकॉज ऑफ दिस नॉन कॉम्प्लियन्स ऑब्झर्व द व्हेरियस ड्रग इंटरॅक्शन. देन नेक्स्ट आपण बघतो ड्रग अब्यूज. ड्रग अब्यूज मध्ये काय येणार आहे, देअर इज अ टेंडन्सी ऑफ सम पेशंट टू abuse or misuse of a drugs for a quick result causing a drug interaction. मग याच्यामध्ये काय करणार आहे, एखादा पेशंट ड्रगचा चुकीचा यूज करणार आहे, मिसयूज करणार आहे. कशासाठी, फॉर अ क्विक रिझल्ट साठी. एखाद्या पेशंटला वाटलं मी हा ड्रग घेतो आणि मला त्या ड्रगचा जर क्विक रिझल्ट पाहिजे, मला पटकन ठीक व्हायचंय, त्याचा तो मिसयूज करेल एखाद्या ड्रगचा, तर त्याच्यामुळे पण काय होईल की त्या ड्रग अब्यूज होईल किंवा ड्रग इंटरॅक्शन तुम्हाला ऑब्झर्व होईल. ओके, इथपर्यंत समजले सगळ्यांना? एनी क्युरीज ऑल ऑफ यू? No, ma'am. Okay. Then next we'll see the mechanism of the drug interaction. आता ड्रग इंटरॅक्शनचे आपण व्हेरियस मेकॅनिझम बघणार आहोत. तर त्या मेकॅनिझम मध्ये फर्स्ट इज अ फार्माकोकायनेटिक ड्रग इंटरॅक्शन, pharmacodynamic drug interaction and miscellaneous drug interaction. Okay, firstly tell me what you mean by the pharmacokinetic. Anyone? Study of Study of ADM. Study of ADM. Study of ADM. ADM चा स्टडी करता म्हणजे काय करता? absorption, distribution, metabolism, and excretion of कशाचं? distribution, हो, बट कशाचं अब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम? ड्रगच्या काय असतात बॉडीमध्ये, ज्या काय. मग आता फार्माको काय डायनामिक म्हणजे काय येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय बघणार? mechanism of action and therapeutic effect. मेकॅनिझम ऍक्शन बघणार ड्रगची. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कायनेटिक मध्ये काय करणार की त्या ड्रग कसा मूव्ह होतो, म्हणजे पहिल्यांदा तो ऍब्सॉर्ब होणार, नंतर त्याची मुवमेंट दुसरी कोणती येणार, डिस्ट्रीब्युशनची येणार. मुवमेंट ऑफ अ ड्रग विद इन अ बॉडी, त्या ड्रगची बॉडीमध्ये काय मुवमेंट होते. आफ्टर ऍब्सॉर्प्शन नंतर मेटाबॉलिझम झालं काय, सॉरी डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन पर्यंत तुम्ही बघणार. आणि त्याच्यामध्ये त्या ड्रगची जी स्टेज येते, डायनामिक स्टेज येते, की ते ड्रग किती ऍब्सॉर्ब झाला आहे आणि मग तो कोणती ऍक्शन दाखवतो, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, ही तुम्ही डायनामिक मध्ये स्टडी करणार. देन मिससेलेनियस ड्रग ऑफ इंटरॅक्शन. फर्स्टली आपण इन डिटेल बघूया. फार्माकोकायनेटिक ड्रग इंटरॅक्शन मीन्स जसं तुम्ही सांगितलं की ड्रग अफेक्ट द ऍब्सॉर्प्शन, distribution, metabolism and excretion of another drug resulting in the change of a concentration of a drug in a plasma. मग याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक ड्रगचं एडीएमई असते, राईट.
मग एखादा ड्रग काय करतो की दुसऱ्या ड्रगच्या एडीएमए वरती काय करतो, अफेक्ट करतो किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चेंज करतो. एखादा ड्रग येणार, वारफॅरिनचं जर एडीएमई चालू असेल तर त्याला पूर्ण बाजूला करतो आणि स्वतःचा इफेक्ट दाखवतो. मग याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे, ड्रग इंटरॅक्शन ऑब्झर्व होणार आहे. इन डिटेल आपण एक्झाम्पल बघूया पुढे. फर्स्टली आपण एक टाइप बघूया, इंटरॅक्शन अफेक्टिंग द गॅस्ट्रो इंटेस्टायनल ऍब्सॉर्प्शन. जर मॅडम एखाद स्क्रीन दुसरी दिसते. वेट फॉर 2 minutes. फर्स्ट पेजेस दिसते मॅडम. Now screen is visible to all of you. येस मॅम. Yes. Okay. Next आपण बघलं इंटरॅक्शन अफेक्टिंग द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ऍब्सॉर्प्शन. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की amount of a drug absorbed may be reduced or a delay which decrease the drug plasma concentration level and reducing the therapeutic effect. आता मला थेरॉपेटिक इफेक्ट म्हणजे काय, आपण ड्रगचा थेरॉपेटिक इफेक्ट बघतो म्हणजे काय बघणार आहे. एनीवन टेल मी द थेरॉपेटिक इफेक्ट ऑफ द ड्रग म्हणजे तुम्ही काय बघता नेमकं, कशासाठी आपण थेरॉपेटिक इफेक्ट बघतो ड्रगचा, एनी आयडिया? तुम्ही तो जो ड्रग देता, ड्रग जो ऍडमिनिस्ट्रेशन करता, मग तुम्ही तो थेरॉपेटिक इफेक्ट काय करतो की तो जज करतो की दिस ड्रग इफेक्ट जो त्याचा डिझायरेबल आहे का, बेनिफिशियल आहे का, त्या ड्रगचं ऍब्सॉर्प्शन किती मध्ये झालं, त्या ड्रगने जे त्याचा पूर्ण इफेक्ट दाखवलाय तो डिझायरेबल आहे का, बेनिफिशियल, हा जज करतो आफ्टर अ ट्रीटमेंट विच आर जस्ट टू बी डिझायरेबल ऑर बेनिफिशियल. हे आपण थेरॉपेटिक इफेक्टने ठरवणार. आणि समजा जर थेरॉपेटिक इफेक्ट एखाद्याचा असेल तर जर रेड्युसिंग होतो किंवा द अमाउंट ऑफ अ ड्रग ऍब्सॉर्ब्ड मे बी रेड्युस्ड ऑर डिले विच डिक्रीज द ड्रग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ड्रग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं की काय होणार आहे, ड्रग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय करतं की अमाउंट ऑफ अ ड्रग, किती ड्रग त्या ब्लड प्लाझ्मा मध्ये काय झालं आहे, मिक्स झालेला आहे. आता समजा ड्रग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशनच कमी असेल तर ड्रगचा इफेक्ट तुम्हाला दिसेल का जास्त, माझ्या बॉडीमध्ये ड्रग ऍब्सॉर्ब पण कमी झाला, त्यांनी म्हटलंय की ड्रग ऍब्सॉर्ब पण रिड्यूस झालं किंवा जर डिले झालं किंवा डिक्रीज झालं ड्रग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, त्या ब्लड मध्ये ब्लड प्लाझ्मा मध्ये जे ड्रग ऍब्सॉर्ब होणार आहे तो प्लाझ्मा काय करतो, ड्रगला पुढे घेऊन जातो. बट माझ्या ड्रग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणजे माझा ड्रगचा इफेक्ट पण दिसून येणार नाही, थेरॉपेटिक इफेक्ट पण त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिशियल काही दिसणार नाही. हे आहेत अफेक्टिंग द गॅस्ट्रो. मग हे कधी होणार, वेट, sometimes the slower the absorption rate, sometimes the slower the absorption rate prolong the effect of the drug causing difficulty in a case of a hypnotics. आता मी काय करते, एखाद्या पेशंटला हिप्नॉटिक्स ड्रग देते. हिप्नॉटिक्स ड्रग म्हणजे हिप्नॉटिक, टेल मी द डेफिनेशन ऑफ द हिप्नॉटिक्स, एनीवन? It will be covered on your pharmacology or a toxicology subject. Yes or no? Drug which produce sleep resembling स्लीप रिझेम्बलिंग स्लीप टू इंड्युसिंग नॅचरल ड्रग असतात, राईट. मग मी एखाद्या पेशंटला काय केलं, ते जे ड्रग आहेत स्लीप इंड्युसिंगचे ड्रग, जर मी त्या ड्रगचं दिले बट ते ड्रग एकदम स्लो ऍब्सॉर्प्शन होतं त्यांचं, म्हणजे ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये जास्त झालं, म्हटल्यानंतर हिप्नॉटिक्सचा इफेक्ट कसा होणार आहे, प्रोलॉंग जर ऍब्सॉर्प्शन झालं तर हिप्नॉटिक्सचा इफेक्ट कसा होणार आहे, साइड इफेक्ट दिसून येईल का तुम्हाला, यस ऑर नो? Yes or no? Anyone? जर slower the absorption rate, prolong the effect of the drug. म्हणजे मी तो ड्रग त्या पेशंटला देते, त्या ड्रगचं ऍब्सॉर्प्शन स्लो होत आहे म्हणजे त्या ड्रगचा इफेक्ट पण जास्त राहणार आहे. येस ऑर नो? येस मॅम. मी त्या पेशंटला हिप्नॉटिक्स ड्रग देते आणि त्या पेशंट मध्ये जर हिप्नॉटिक्स ड्रगचं ऍब्सॉर्प्शन जास्त वेळ होत असेल तर तो स्लीप इंड्युसिंग ड्रग त्याचा इफेक्ट पण जास्त वेळ दाखवेल. ओके. फॉलोइंग फॅक्टर विच आर अफेक्ट द जीआय ऍब्सॉर्प्शन. मग त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फॅक्टर दिलेत. मग हे जे फॅक्टर आहेत हे मग कोणते कोणते फॅक्टर आहेत की ड्रगच्या ऍब्सॉर्प्शन वरती अफेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट आपण बघणार आहोत पीएच. पीएच कसा अफेक्ट करणार आहे तर द पीएच ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टायनल कंटेंट अफेक्ट द ऍब्सॉर्प्शन ऑफ द ड्रग, हे तुम्हाला सांगितलं आहे. आता
ड्रग दोन टाईपचे तुम्हाला सांगितलेत, एक आयोनाइज्ड टाईपचा ड्रग आणि एक नॉन आयोनाइज्ड ड्रग, म्हणजे एक लिपिड सोल्युबलचे ड्रग. ओके, जे नॉन आयोनाइज्ड ड्रग असतात ते काय करतात, पटकन ऍब्सॉर्ब होतात, ऍब्सॉर्ब मोर रॅडिली होतात ऍज कम्पेअर टू द आयोनाइज्ड. कोणते ड्रग पटकन ऍब्सॉर्ब होतात, नॉन आयोनाइज्ड ड्रग पटकन ऍब्सॉर्ब होतात. म्हणजे ऍसिडिक ड्रग जे असतात ते कसे असतात, नॉन आयोनाइज्ड फॉर्म मध्ये असतात. म्हणजे मग मला सांगा, ऍसिडिक ड्रग पटकन ऍब्सॉर्ब होणार का, यस ऑर नो? Yes, ma'am. ओके, आता Yes, नॉन आयोनाइज्ड ma'am. ड्रग पटकन ऍब्सॉर्ब होतात म्हणून मी सांगितलं. ऍसिडिक ड्रग असतात नॉन आयोनाइज्ड, म्हणजे ऍसिडिक ड्रग पटकन ऍब्सॉर्ब होतात ऍट अ लो पीएच ला, राईट. मग मी काय केलं की मी अँटासिड पण घेतली. ओके, मी काय घेतलं, एखादी अँटासिड पण घेतली प्लस मी ऍसिडिक ड्रग पण घेतला, अँटासिड पण घेतली, ऍसिडिक ड्रग पण घेतला. मग माझ्या बॉडीमध्ये इफेक्ट काय दिसून येईल, पटकन पीएच ची कॉन्सन्ट्रेशन काय होईल, वाढेल. पीएच चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की काय होणार आहे, एकतर लो पीएच ला नॉन आयोनाइज्ड ड्रग ऍब्सॉर्ब होतात, राईट, ऍसिडिक ड्रग ऍब्सॉर्ब होतात. आणि जर पीएच वाढलं तर हे माझे ड्रग ऍब्सॉर्ब होतील का, No. नाही होणार, बिकॉज इट विल राइज द पीएच ऑफ द जीआय कंटेंट, इनिबिट द ऍब्सॉर्प्शन ऑफ द ड्रग. ड्रगचं ऍब्सॉर्प्शन काय होईल, इनिबिट होईल. मला सांगितलेलं आहे की हे नॉन आयोनाइज्ड ड्रग आहेत आणि हे जे नॉन आयोनाइज्ड ड्रग आहेत ऍट अ लो पीएच ला रॅडिली ऍब्सॉर्ब होतात. पण काय केलं, अँटासिड पण मी घेतले, अँटासिड घेतला, पीएच काय होणार, एक तर अँटासिड पण घेते, ऍसिडिक ड्रग पण घेते, मग दोन्ही ड्रग मुळे माझ्या बॉडी मधलं पीएच चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. बिकॉज ऑफ दिस इन्क्रीज द पीएच ऑफ कॉन्सन्ट्रेशन, इनिबिट द ऍब्सॉर्प्शन ऑफ द अदर ड्रग, कारण ते ड्रग ऍब्सॉर्बच होणार नाहीत, कारण त्यांना लो पीएच ची गरज असते. देन नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय इंटरिक कोटेड बिस्कोडिल, म्हणजे हे जे ओरल डोसेज फॉर्मचे लॅक्झेटिव्ह आहे, हा जो एक्झाम्पल दिला आहे तुम्हाला लॅक्झेटिव्ह, तर लॅक्झेटिव्ह ड्रग आपण कधी यूज करतो, एनीवन टेल मी द डेफिनेशन ऑफ द लॅक्झेटिव्ह. द मेडिसिन दॅट हेल्प द पर्सन फॉर Produce bowel for एम्प्टी देअर बोवेल्स किंवा बोवेल इव्हॅक्युएशन मध्ये हे लॅक्झेटिव्ह दिले जातात, राईट. आता समजा लॅक्झेटिव्ह पण पर्सन घेतो, तर तुम्हाला याच्यामध्ये सांगितलंय की शुड नॉट बी गिवन विथ अँटासिड और अ मिल्क because increase in the pH of a GI content may causes disintegration of the enteric coated and releasing the drug in the stomach causing the irritation or vomiting. एकतर तुम्ही लॅक्झेटिव्ह घेता कशासाठी, बोवेल इव्हॅक्युलेशन साठी घेतात. ओके, बोवेल प्रेझेंट कुठे असतात, इंटेस्टाइन मध्ये, राईट. Intestine. मग आता समजा मी काय केलं की मी अँटासिड घेते ड्रग आणि मिल्क पण घेते आणि मी काय केलेलं आहे, इंटरिक कोटेड असतं इंटेस्टाइन त्या बोवेल लॅक्झेटिव्ह टॅबलेटला, कारण का स्टमक मध्ये ज्या इंटरिक कोटेड टॅबलेट असतात त्या रिलीज होत नाहीत, त्या कुठे होतात, इंटेस्टाइन मध्ये होतात फॉर अ बोवेल इव्हॅक्युलेशन साठी. आणि मी काय केलं आहे, ते अँटासिड पण घेतली आहे, मिल्क घेतली आहे, बिकॉज ऑफ दिस टेकन काय होणार आहे, पीएच वाढला बॉडीमध्ये, इन्क्रीज द पीएच. पीएच वाढल्यामुळे काय होणार, जेव्हा ती माझी टॅबलेट स्टमक मध्ये असणार आहे त्याचे इंटरिक टॅबलेट इंटरिक जे कोटेड असणार आहे त्या टॅबलेटचं ते पूर्ण डिसइंटिग्रेट होणार. म्हणजे इंटरिक कोटेड कव्हर आहे तेच डिसइंटिग्रेट झालं की टॅबलेट इंटेस्टाइनच्या ऐवजी स्टमक मध्येच रिलीज झाली. स्टमक मध्ये रिलीज झाल्यामुळे काय होणार आहे, एकतर ती इंटेस्टाइन मध्ये इफेक्ट होणार होती, बट स्टमक मध्ये रिलीज झाल्यामुळे काय होणार आहे, त्या पर्सनला ओमिटिंग किंवा इरिटेशन असे साइड इफेक्ट दिसून येणार आहेत. ओके, सो जेव्हा आपण लॅक्झेटिव्ह घेत असाल तर तुम्ही अँटासिड किंवा मिल्क घ्यायचं नाही. जर घेतलं तर इंटरिक कोटेड डिसइंटिग्रेट होतं आणि ती टॅबलेट इंटेस्टाइनच्या ऐवजी कुठे रिलीज होणार आहे, तुमची स्टमक मध्ये होणार आहे. ऑल ऑफ यू गॉट इट? Yes, ma'am. ओके, ऑल ऑफ यू बोललेला आहे मी, समजलं आहे का? Yes. Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट आपण बघणार आहोत कॉम्प्लेक्सेशन. मी सगळ्यांना याचा एक्झाम्पल आय थिंक 2 ते 3 वेळा सांगितलेलं आहे. इफ टेट्रासायक्लिन टेकन विथ द मिल्क देन ऑब्झर्व व्हेरियस साइड इफेक्ट्स, यस और नो? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. ड्रग लाईक टेट्रासायक्लिन फ्रॉम बिकॉज ऑफ ते काय करतात, मिल्क मध्ये काय प्रेझेंट असतं, कॅल्शियम, यस. आणि हे टेट्रासायक्लिन काय करतो, त्या कॅल्शियम सोबत, मॅग्नेशियम सोबत, अल्युमिनियम सोबत
कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. जे मेटल आयन असतात त्यांच्यासोबत हा टेट्रासायक्लिन काय करतो, कॉम्प्लेक्स फॉर्मेशन करतो. त्यामुळे हा कॉम्प्लेक्सेशनमुळे व्हेरियस साइड इफेक्ट दिसतात. लाईक जे बेबीज मध्ये बघा, जर मदर थ्रू स्तंभास टेट्रासायक्लिन घेतलं तर मिल्क थ्रू त्या दात त्यांचे पिवळसर होतात बिकॉज ऑफ टेट्रासायक्लिनमुळे, कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमुळे. देन अल्युमिनियम आयर्न विच आर पुअरली ऍब्सॉर्ब. Hence tetracycline should not be administered along with the milk containing calcium. त्यामुळे तुम्ही ते मिल्क सोबत घ्यायचं नाही. ड्रग कंटेनिंग मेटल आयन किंवा असे ड्रग ज्याच्यामध्ये मेटल आयन असतील सच एज आयर्न कंटेनिंग प्रिपरेशन किंवा अँटासिड असतील ते तुम्ही टेट्रासायक्लिन सोबत घ्यायचं नाही. ओके. देन नेक्स्ट आपण बघणार आहोत. Then another one example is a fluoroquinine. Fluoroquinine किंवा ciprofloxacin. Tell me the category of this drug, ciprofloxacin or norfloxacin. हा, फ्लोरोक्विनिन कॅटेगरी कोणती आहे या ड्रगची? फ्लोक्झॅसिन आहे लास्टला. एनीवन? Antibiotic. अँटीबायोटिक. आणि फ्लोरोक्विनोलोनची कोणती आहे? फास्टली सांगा, फ्लोरोक्विनोलोनची कॅटेगरी कोणती आहे ती? मला येत नाहीये, सांगा पटकन. एनीवन? सांगा पटकन. अँटीबायोटिकच आहे मॅडम ते पण. हो, जे फ्लोरोक्विनोन येतो, सिप्रोफ्लोक्झॅसिन येतो, लास्टला फ्लोक्झॅसिन असतात किंवा ACIN असतात. ते कोणत्या कॅटेगरी मध्ये जातात फ्लोक्झॅसिनचे? अँटीबायोटिकच आहेत का? एवढं कन्फर्म आहे तिन्ही एकाच कॅटेगरी मधले आहेत? अँटीबायोटिकच आहेत का ते? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, काय ma'am. फ्लोरोक्विनिन मध्ये मग लाईक कोणते कोणते येतात? लाईक सिप्रोफ्लोक्झॅसिन, नॉरफ्लोक्झॅसिन हे जे फ्लोरोक्विनिनचे आहेत सब टाइप, शुड नॉट बी ऍडमिनिस्टर्ड विथ अल्युमिनियम मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड सिन्स दिस मेटल आयन कॉम्प्लेक्स द फ्लोरोक्विनिन. मग ते फ्लोरोक्विनिन सारखे जे सिप्रोफ्लोक्झॅसिन, नॉरफ्लोक्झॅसिन हे जे तुम्ही ड्रग घेता, आणि जर हे जर अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम कंटेनिंग जर अँटासिड प्रेझेंट असेल त्याच्यासोबत जर तुम्ही घेतलं तर हे काय करतात, कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. ओके. देन नेक्स्ट आपण बघणार आहोत ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे? Antidiarrheal mixture contain the absorbent like kaolin which absorb the other medication if administered simultaneously. This decrease the absorption of the medication administered. आता अँटीडायरियल एखादं मिक्सचर एखादा पेशंट घेत असतो, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं म्हणून त्यांनी सांगितले तुम्हाला? कॅओलिन प्रेझेंट असतं. मग हे जे कॅओलिन आहे ते काय करतं, जे अदर मेडिकेशन असतील त्यांना अब्सॉर्ब करतं. अब्सॉर्ब द अदर मेडिकेशन. जर तुम्ही सायमल्टेनियसली मी काय केलं, अँटीडायरियल पण ड्रग घेतले, ओके, आणि अदर ड्रग पण घेतले, मग अँटीडायरियल मधला कॅओलिन काय करतो, दुसऱ्या ड्रगला ऍब्सॉर्ब करतो आणि मग तो काय करणार, ऍब्सॉर्ब करून डिक्रीज द ऍब्सॉर्प्शन ऑफ अ मेडिकेशन. ऍब्सॉर्ब कुणाचंच तो ऍब्सॉर्प्शन होऊ देत नाही, तो स्वतःच ऍब्सॉर्ब करतो. देन चेंज इन GI मोटिलिटी. नेक्स्ट आपण बघणार आहोत फॅक्टर इज GI मोटिलिटी चेंज करतात. ड्रग लाईक कॅथरेटिक्स. कॅथरेटिक्स ड्रगचा यूज माहित आहे का? एनीवन टेल मी द डेफिनेशन ऑफ द कॅथरेटिक्स? लॅक्झेटिव्ह और कॅथरेटिक्स आर सेम और डिफरंट? एनीवन? Laxative or catharatics are same or different? These two category drugs action is the same or different? Catharatics are used for softening the feces, or a laxative are used for the bowel evacuation. So those drugs action are similar or different? Yes, tell me the answer. Similar action because of दोन्ही ड्रग काय करतात, सॉफ्टनिंग द फिसेस.
ओके, बोवेल इव्हॅक्युलेशन मध्ये पण लॅक्झेटिव्ह फर्स्टली काय करणार, फिसेसला सॉफ्टनिंग करणार, देन बोवेल इव्हॅक्युलेशन, राईट. कॅथरेटिक्स पण काय करतो, सॉफ्टनिंग द फिसेस. सो कॅथरेटिक्स मग काय करतात, ड्रग लाईक कॅथरेट जीआय मोटिलिटी इन्क्रीज करतात. मग रिझल्टिंग द काय येणार, डिक्रीज द ऍब्सॉर्प्शन ऑफ द ड्रग विच आर नॉर्मली ऍब्सॉर्ब स्लोली and which required prolonged contact with absorbing surface. मग हा कॅथरेटिक काय करतात, जीआय मोटिलिटी इन्क्रीज करतात. मग जीआय मोटिलिटी इन्क्रीज केली की काय होतं, लगेच जे ऍब्सॉर्प्शन असतं ड्रगचं ते काय होणार आहे, डिक्रीज. कोणत्या ड्रगचं ऍब्सॉर्प्शन डिक्रीज होणार, ज्यांचं ऑलरेडीच ऍब्सॉर्प्शन स्लो होतं. ओके, आणि त्यांचं एकतर ऍब्सॉर्प्शन स्लोली होत असतं आणि जीआय मोटिलिटी इन्क्रीज झाल्यामुळे तर त्यांचं ऍब्सॉर्प्शन पूर्णच कमी होतं, डिक्रीज होतं. ओके, जीआय मोटिलिटी वाढली, ड्रगचं काय होणार आहे, जे काही कॉन्सन्ट्रेशन होणार आहे ऍब्सॉर्प्शनचं त्याला पण तो वेळ लागणार आहे आणि विच रिक्वायर द पूर्ण. मग एकतर तो ऍब्सॉर्प्शन पटकन होत नाही, अजून तो कॉन्टॅक्ट मध्ये मग काय होणार आहे, जो सरफेस आहे त्या सरफेसला तो जास्त वेळ राहून जाणार कारण त्यांचं ऍब्सॉर्प्शन स्लो होत राहणार आहे. रिक्वायर्ड प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ द ऍब्सॉर्बिंग सरफेस. देन अँटीकोलिनर्जिक ड्रग. अँटीकोलिनर्जिक ड्रग मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, अँटीकोलिनर्जिक ड्रग पण काय करतात, जीआय मोटिलिटी डिक्रीज करतात. आपण काय बघितलं, कॅथरेटिक्स काय करतात, जीआय मोटिलिटी काय करतात, कॅथरेटिक्स Increase. इन्क्रीज करतात. अँड अँटीकोलिनर्जिक काय करतात, डिक्रीज करतात जीआय मोटिलिटी. मग जीआय मोटिलिटी डिक्रीज केली की ड्रगचं ऍब्सॉर्प्शन डिक्रीज होणार आहे का इन्क्रीज होणार आहे, Increase. म्हणजे एखाद्या सरफेस वरती काय होणार आहे, मी सरफेस वाढवला तर मी तिथे एखादी वस्तू ठेवते म्हटल्यानंतर काय होणार आहे, वस्तू जास्त वेळ तिथं हे होणार आहे, पटकन म्हणजे स्लोली, म्हणजे इथं जीआय मोटिलिटी वाढली आहे आणि ड्रगचं ऍब्सॉर्प्शन कमी झालंय. आता माझी जीआय त्या ड्रग दिल्यामुळे जीआय मोटिलिटी कमी झाली, म्हणजे रिझल्ट काय येणार आहे, पटकन ड्रगचं ऍब्सॉर्प्शन वाढणार आहे. इफेक्ट मे बी डिक्रीज द ऍब्सॉर्प्शन ऑफ अ ड्रग ड्यू टू काय सांगितलेलं आहे तुम्हाला, स्लो डिझोल्युशन ऑफ द ड्रग. देन बार्बिच्युरेटचं एक एक्झाम्पल दिले आहे की तुम्हाला हे काय करतो, बार्बिच्युरेट ऍब्सॉर्प्शन रिड्यूस करतो दुसऱ्या ड्रगचं. द ऍब्सॉर्प्शन ऑफ द वारफारिन, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलता वारफारिनच्या ह्याच्यामध्ये की इनिबिटेड बाय द हिपॅटोबार्बिटोन अँड दॅट ग्लिसोफिल्बिन बाय द फिनोबार्बिटोन. बार्बिच्युरेट एक असा ड्रग आहे, तो काय करतो, मी जर एखादा वॉरफरिन सारखा ड्रग घेत असेल तर बार्बिच्युरेट आणि घेतला तर बार्बिच्युरेट काय करतो, येतो आणि त्या ड्रगला पूर्ण बाजूला करणार आणि स्वतःचा इफेक्ट दाखवणार, रिड्यूस द ऍब्सॉर्प्शन ऑफ द अदर ड्रगचं तो ऍब्सॉर्प्शन काय करतो, रिड्यूस करतो. म्यूट युअरसेल्फ. Then absorption of the warfarin is inhibited by a hepatobarbiton. बार्बिटोनचा क्लास आहे हिपॅटोबार्बिटोन जो वॉरफरिनचा ऍब्सॉर्प्शन रिड्यूस करतो, that is the ग्लिसोफिल्बिन by a phenobarbital. Another one आहे क्लोरेस्टायरामिन जे जीआय ऍब्सॉर्प्शन असतं ऍसिटामिनोफिनचं ते इनहिबिट करतो. डिगॉक्झिनचं दिलेलं आहे, ड्यू टू डिगॉक्झिन, जर डिगॉक्झिन एखादा पेशंटला देत असतील राईट आणि मग काय होणार आहे, मेटोक्लोप्रोमाइड पण दिलं त्या पेशंटला, मग काय होणार आहे, द ऍब्सॉर्प्शन ऑफ द डिगॉक्झिन काय होतं, डिक्रीज होतं बिकॉज ऑफ अ प्रेझेन्स ऑफ अ मेटोक्लोप्रोमाइड. जर मेटोक्लोप्रोमाइड तिथं प्रेझेंट आला तर डिगॉक्झिनचं ऍब्सॉर्प्शनच होणार नाही. हे आपण व्हेरियस एक्झाम्पल बघितले चेंज इन जीआय मोटिलिटी मध्ये. देन नेक्स्ट आपण बघणार आहोत फूड. तर याच्यामध्ये बघा, बिकॉज ऑफ अ फूड व्हेरियस ड्रग ऍब्सॉर्प्शन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे किंवा रिड्यूस होणार आहे. प्रेझेन्स ऑफ अ फूड इन अ स्टमक इन्फ्लुएन्स द ऍब्सॉर्प्शन ऑफ अ नंबर ऑफ अ ड्रग. Food also reduce the absorption of a drug by binding with it or by changing the pH of a GI content, and it reduces the dissolution of rate of a drug. The absorption of an antibiotic is reduced in the presence of a food. Okay. Azithromycin आपण कधी घेतो, anyone? पेनिसिलिन, टेट्रासाइक्लिन ड्रग कधी घेतले जातात अँटीबायोटिक,
बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे असेल. हो, पण जेवणाच्या अगोदर घेतले जातात का जेवल्यानंतर 1 आवरनी घेतले जातात का लगेच घेतले जातात? अँटीबायोटिक कधी घेतले जातात? जेवणानंतर. लगेच घेतले जाणार का? 1 to 2 2 hours. hours after meal. अँटीबायोटिक काय होतं, जर शक्यतो तुम्हाला अँटीबायोटिक दिले आणि तुम्ही लगेच जेवल्यानंतर घेतला तर इफेक्ट दिसून येत नसतो एवढा. त्यामुळं जर अँटीबायोटिक घेतलं तर जेवल्यानंतर 1 ते 2 तासांनी घ्यायचं किंवा जेवणाच्या अगोदर जरी 1 hour बिफोर मील. बट शक्यतो डॉक्टर काय सांगतात की जेवल्यानंतर घ्या. मग जेवल्यानंतर तुम्ही 2 hour आफ्टर मील नंतर तुम्ही काय करायचं, त्या अँटीबायोटिक घ्यायच्या. आणि देन जर पीएच काय असणार आहे त्यावेळेस, जर पीएच चेंज फूड जर प्रेझेंट असेल तर पीएच बिकॉज ऑफ ड्रग बाइंडिंग विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग होणार नाही किंवा चेंज द पीएच होणार आहे, जीआय कंटेंट आणि ड्रगचं डिझोल्युशन रिड्यूस होणार आहे. सम ड्रग्स सच ॲज डायझेपाम. डायझेपामचा रोल काय आहे, काय करतो, डायझेपामचा यूज काय आहे? हा, कॅटेगरी ऑफ द डायझेपाम. तुम्हाला डायझेपाम नाही का झाला कोलॉजीला? एनीवन कॅटेगरी डायझेपामची सांगता येत नाही तुम्हाला? बेन्झोडायझेपाम कधी घेतले जातात? अँटी डिप्रेसंट ड्रग आहे हा. यस और नो? Am I audible to all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. तुम्हाला सांगण्याचाच अर्थ नाहीये. Some drugs such as diazepam achieve higher serum level following food where the drug like cimetidine needs slower absorption, hence it is advantageous to take it with a meal. Then inhibit of a GI enzyme. Inhibition of the gastrointestinal enzyme. The absorption of the certain drug depend on their metabolism by the enzyme. If enzyme are inhibited, then the absorption of a drug also increase. For example, folic acid phenantine interaction. Phenantine inhibit the intestinal enzyme conjugate which is responsible for the conversion of a poorly absorbed from the folic acid, that is a polyglutamate, to readily absorbed from the folic acid, that is monoglutamate. This result in the deficiency of a folic acid. म्हणजे काय होतंय, याच्यात तुम्हाला सांगितलं की एखादे ड्रग तुम्ही घेताय, एखाद्या ड्रगचं तुम्हाला काय सांगितलंय, ऍब्सॉर्प्शन डिपेंड कशावर असणार आहे, पीएच वरती, जीआय मोटिलिटी वरती तुम्हाला सांगितलं. बट काही ड्रग असे असतात की त्यांचं ऍब्सॉर्प्शन त्या एन्झाईम वरती डिपेंड असतं. ओके, एन्झाईम किती सिक्रिट होतो किंवा त्या ड्रगचं कोणत्या एन्झाईम सोबत बाउंडिंग होणार आहे. लाईक इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिला आहे, फॉलिक ऍसिड अँड फिनोल्टाईन इंटरॅक्शन. फिनोल्टाईन काय करतो, हा एक इंटेस्टाइनल एन्झाईम जो असतो त्याचा तो इनिबिट करतो त्याला, जो की रिस्पॉन्सिबल असतो conversion of a poorly absorbed folic acid, that is polyglutamate, to readily absorbed from the folic acid. एकतर फॉलिक ऍसिड काय करतो, जे काही ड्रग असतात पॉलीग्लुटामेट, मोनोग्लुटामेट यांना रेडिली ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतो फॉलिक ऍसिड एन्झाईम. मग मी काय केलं, पॉलीग्लुटामेटचं जे आहे ते ड्रग घेतलं आणि फिनोल्टाईन घेतलं. मग फिनोल्टाईन काय करतो, एकतर माझा ड्रग पॉलीग्लुटामेट फॉलिक ऍसिड एन्झाईम वरती डिपेंड आहे. फॉलिक ऍसिड असेल तर माझा ड्रग पटकन ऍब्सॉर्ब होणार. बट फिनोल्टाईन घेतला, मग फिनोल्टाईन काय करतो, येतो आणि त्या फॉलिक ऍसिडलाच काय करतो, रिड्यूस करतो किंवा इनिबिट करतो, रिलीजच होऊ देत नाही. मग ते जर रिलीज नाही झाला, त्या एन्झाईमला जर इनिबिट केलं तर पॉलीग्लुटामेट माझा रेडिली ऍब्सॉर्ब होईल का? यस ऑर नो? ओके, हे तुम्हाला ऍडव्हर्स इफेक्ट किंवा ड्रग इंटरॅक्शन ऑब्झर्व होतील. इथं तुमचं फार्माकोकायनेटिक कम्प्लीट होतं. अप टू दिस एनी क्युरीज ऑल ऑफ यू? No, ma'am. No, ma'am. ओके, सगळे पॉइंट क्लिअर झालेत?